नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आपण बघणार आहोत मालाडमधल्या दुर्घटनेची. मालाडमध्ये मालवणी भागात एका 4 मजली इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडलेली आहे. शेजारच्या 2 मजली इमारतीवर हा भाग कोसळलेला आहे. रात्री 11:30च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मालवणीमधल्या न्यू कलेक्टर कंपाऊंडमध्ये ही इमारत होती. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत एकूण 11 जणांचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 6 मुलांचा समावेश आहे. ही मुलं 10 वर्षांहून कमी वयाची होती. त्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. आतापर्यंत 15 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलंय. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती समोर येतेय. मृतांचा आकडा कदाचित वाढण्याची भीती व्यक्त होतीये. एक घर की वजह से 6 घर और गिरे, टोटल 7 घर गिरे इधर। आप चलिए, मेरा घर। ये हादसा हुआ तो आप लोग कहाँ थे उस वक्त? 11 बजे हम लोग रोड पे ही खड़े थे। हम लोग ये लाइव देखे, ऐसा लाइव देखे जैसा आप लोग के न्यूज में कैसा दिखाते हो वैसा लाइव देखे सर। ऐसा लग रहा है रियल, ऐसा जगह पे गिरा। एक गिरने की वजह से 5-6 घर एक साथ में गिरा है। और उसमें जो रूम धनी का जो पहला घर गिरा ना 3-4 माले का था, उसमें कम से कम उसके पूरी फैमिली खत्म हो गई है। 5-6 बच्चे थे, उसकी वाइफ, उसका भाई सब ऑफ हो गए। और उसके घर, उससे तो गिरने के बाद सामने दूध की दुकान थी, तो दूध का दुकान वाले को तो हम लोग निकाल लिए, सब लोग निकाल लिए। पर उसके यहाँ एक दूध ले रहा था, सरदार जी खड़ा था, उसका अभी तक कोई पता नहीं है। हम लोग 12 लोग रहते थे। भाई था जिसमें से 2 लोग बच गए, बाकी जो है 9 लोग खत्म हुए। जिसमें से मेरी औरत गई, मेरा भाई खत्म हुआ, भाई की औरत और 2 लड़का। एक 15 साल का था, एक 10 साल का, 9-10 साल का था और 4 लड़की थी। और भाई का बताया ना, और भाई की औरत और मेरी। मैं चला गया था दूध लेने 10:30 बजे, 10:30-10 बजे दूध लेने गया। वहाँ से लौट के आया तो घर के पास जब आया तो मेरे को फोन किया, मेरे को घर गिर रहा है। आया तो देखा गिर गया। आपको कोई नहीं मिला? मैं जब आया तो गिर चुका था। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुस्मिता, इमारतीचा भाग कोसळून झालेल्या या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालाय. जखमींविषयीची काय नेमकी सध्याची माहिती? मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे का? सुस्मिता, काय सांगता येईल त्याबद्दल? सध्या आपण या परिस्थितीचं थेट दृश्य बघूयात. कारण साधारणपणे जे मृतांचे नातेवाईक आहेत ते अतिशय भावनिक झालेले आहेत. या संपूर्ण ठिकाणचा मलबा हटवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं जी आहेत, 6 लहान मुलं यामध्ये मृत्युमुखी झाल्याचं पाहायला मिळालं. अतिशय दुःखद अशी ही घटना म्हणावी लागेल. इथेही थेट व्हिज्युअल्स आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहेत. या परिस्थितीमध्ये राहणं सुद्धा खूप कठीण आहे, कारण ही जी 3 मजल्यांची इमारत होती, तिचा काही भाग ज्या ठिकाणी मी सध्या उभी आहे त्या दुसऱ्या इमारतीवरती कोसळला आणि त्यामुळे या आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणारे सुद्धा लोक इथून बाजूला त्यांना करण्यात आलेलं आहे. झोपडपट्टी भाग आहे, अनधिकृतपणे हे बांधकाम करण्यात आलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये लोक राहत होते. नेमकी या इथल्या परिस्थितीचा आपण आढावा घेऊया, तिथल्या लोकांशी संवाद साधूयात. कारण अतिशय गजबजलेला हा परिसर आहे, चिंचोळी वस्ती आहे. काय नेमकी परिस्थिती होती जेव्हा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हा संपूर्ण घटना बघितली तेव्हा? हिंदी में बोले चलेगा? ये अचानक रात को 11 बजे गिरा है। हम लोगों ने टोटल 21 लोगों को निकाला है। 21 में से, जिसमें से 7 बच्चे थे जो ख़त्म हो चुके हैं। और रात को फायर ब्रिगेड आने थोड़ा टाइम हो गया था, तो हम सब मोहल्ले वालों ने मिल के बच्चों को निकाला है। और एक ही परिवार के 9 लोग मारे गए। और अभी आप जरा कॅमेरामॅन को कहिए घर दिखाइए, क्योंकि ये भी गिरने के वाला है. आपण ही इमारत दाखवूया जी पडू शकते अशा पद्धतीचं मत इथल्या रहिवाशांचं आहे, जी अगदी इथे बाजूलाच आहे. राईट साईडला ही जी इमारत आहे ही साधारणपणे अशाच पद्धतीची इमारत ती सुद्धा होती.
जी अनधिकृत पद्धतीने बांधण्यात आलेली होती। तुम्ही जेव्हा या सगळ्या आप जब ये पूरा सिचुएशन देख रहे थे, आपने देखा किस तरीके से ये हादसा हुआ, डर लग रहा है अभी? क्योंकि अरे इतना डर लग रहा है। कंट्रक्टर क्या बोलते हैं, मिस्त्री, मुझे आता नहीं, मिस्त्री लोग ऐसा 4-4 माला क्यों बनाते? हम ऐसे ही खड़े थे यहाँ, मट्टी गिरने लगी, थोड़ा हम खस के 1 सेकंड नहीं हुआ, पूरा नीचे आके इधर से आके वहाँ 5 घर ले गया। तो ये बीएमसी कंट्रक्टर को क्यों ऑर्डर देती है 5 माला, 6 माला, 4 माला चढ़ाने का? आप इस पर कुछ करेंगे मैडम? छोटे छोटे बच्चे, एक ये घर है, पीछे गली में भी हवा से घर हिलता है। इनका कहने का मतलब है ये जो घर गिरा है इसका जिम्मेदार आखिरकार प्रशासन है, क्योंकि वो स्लम एरिया में 3 माला 4 माला बनाने की जिम्मेदारी किसकी है? बीएमसी क्यों लेती है? इसकी परमिशन देने के जिम्मेदार बीएमसी है, तो हमारी नज़र में इसका जिम्मेदार बीएमसी है। तुम्ही इथे किती वर्षापासून आता थेट बीएमसी वरती आरोप केला जातोय, साठा लोक असल्याचा आरोप केला जातोय, किती धोकादायक आहे? अशा ठिकाणी जीव मुठीत घेऊन तुम्ही राहताय? बघा मॅडम, आता या काळामध्ये जे आपण जीव घेऊन चाललोय, आपण पूर्ण देशामध्ये आपला जीव आपल्या हातामध्ये घेऊनच चाललोय, पण आज जी इकडची परिस्थिती आहे, इकडची परिस्थिती अशी आहे की प्रशासनाने इकडे आपलं गैरजिम्मेदारानं आहे। कारण की आज जे पूर्ण मालवणी क्षेत्रामध्ये आपण बघितलं ना, तर आपल्याला पूर्ण जागेवरती आहे ना, पूर्ण मालवणी क्षेत्रामध्ये आपल्याला 3-3 माल्याचं घर तुम्हाला दिसणार, 4-4 माल्याचं घर दिसणार। पण प्रशासन इकडे काय कारवाई करते? प्रशासन इकडे कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। कारण की घर बनवताना जर एखादा बीएमसी कर्मचारीकडे येत असणार किंवा पोलीस प्रशासन इकडे येत असणार किंवा कलेक्टर प्रशासन इकडे येत असणार, तर हे लोक कारवाई कुठली करतात? कारवाई हे लोक कुठलीच नाही करत असणार। कारण एखादा समजा जर घर आपण बनवतोय, बरोबर आहे, चला एक ऑफिसर भ्रष्ट असणार किंवा 2 ऑफिसर भ्रष्ट असणार, तर पूर्ण डिपार्टमेंटमध्ये भ्रष्ट ऑफिसर आहे असं तर होऊच नाही शकत ना। आणि पूर्ण मालवणीमध्ये जर आपण आजूबाजूला आपण राहतो ना, तर भीतीचं वातावरण पूर्ण मालवणीमध्ये आहे। आणि ही येणाऱ्या काळामध्ये आहे ना, खूप मोठी घटना या मालवणी क्षेत्रामध्ये आहे ना घडणार आहे। या इमारतीमध्ये जी लहान मुलं राहत होती ती एकाच कुटुंबातली 6 मुलं होती असं? हाँ, 6 मुलं एकच कुटुंबात। काय नेमकी घटना होती? ही घटना कशी होती की बघा, हा जो घर होता ना, एक रफिक म्हणून त्याचा मालक होता, त्याच्या कुटुंब म्हणजे त्याचा कुटुंब नव्हता, त्याची बायको आणि ते लोक दुसऱ्याकडे राहतात, ते लोक, त्याचा लहान भाऊ व त्याचा कुटुंब इकडे होतं। आणि त्या लहान भावाची 6 मुलं होती, हां लहान 6 मुलं होती, प्लस त्याची भाडुत्री वगैरे होते, बरोबर आहे। या घटनेमुळे ना त्या भाडुत्री लोकांचे पण जीव गेला, हां त्यांचा पण जीव गेला, त्याचा लहान भावाचा पण जीव गेला, त्याची बायको, त्याची घराची मुलं, सर्वांचा जीव गेला। आणि आता या जो पूर्ण जे नुकसान झालेलं आहे याची भरपाई करणार कोण? आणि याचा जबाबदार कोण? आता प्रशासन आहे का, घर मालक आहे का, पोलीस डिपार्टमेंट आहे, कोण आहे? कारण जबाबदारीकडे आहे ना, जबाबदार कोणच नाही। कलेक्टर लँड आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथे येतो, इथले बाकीचे लोक जे आहेत ते सुद्धा आता इथून हलवलेले आहे, त्यांना हलवलेलं आहे। हे चुकीच्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन अनेकांच्या जीवावर उठलं असं म्हणायचं। बघा, बाकीच्या ज्यांना इकडनं हलवलेलं आहेत ना, आता समजा मी या घरमध्ये मी भाड्यावरती राहतो, आता हा घर पडल्यामुळे हा आमचा जो इमारत आहे हा धोकाचा निर्माण झालेला आहे। कारण आता हा पण कधी पण पडू शकतो। पण आता आम्हाला रात्रीपासून आम्ही बाहेर आहे, कारण आमचं घराचं पूर्ण कुटुंबाचा संसाराचं आमचं पूर्ण सामान घरामध्ये आहे। आता जर आम्हाला हे लोकांनी काढायला दिलं तर खरं, नाही काढायला दिलं तर आम्ही कुठे जाणार? आणि आम्हाला भरपाई कोण देणार? आम्हाला मुआवजा कोण देणार? बरोबर आहे। आणि पूर्ण मालवणीमध्ये हेच परिस्थिती आहे। तुम्ही इथेच राहतात का? काय परिस्थिती असते? कायम अशाच पद्धतीचं वातावरण असतं? आपण एक कॅमेरामधनं दृश्य दाखवूया की कशा परिस्थितीतली ही अगदी चिंचोळी गल्ली आहे, जिथे लोक आपल्या कुटुंबियांसोबत, अगदी गरीब वस्तीतली ही लोक आहेत, हातावरती पोट असणारी लोक आहेत, हे जेमतेम आपल्या उदरनिर्वाहासाठी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईमध्ये आल्यानंतर अशा हादस्यामध्ये एकाच कुटुंबातली 6 लहान मुलं, काय किती म्हणजे दुःखद परिस्थिती आहे ही। दुःखाचा डोंगर अनेकांवरती पोहोचायला काय आता रात्री बघा इथं सगळं हे झालं आहे, त्यापासून आम्ही सगळं काय लय भीती वाटते आम्हाला। काय आता आम्ही इथं राहतो आहे आणि रात्रीपासून आम्ही बाहेर आहे, आमचे सगळे घरी लोक बाहेर आहे, हां, आणि लाईट पण गेली आहे, काय नाही। आता प्रशासन काय करणार आम्हाला काय कळत नाही ते आता तुम्ही बघते एक घर गेलं आहे, त्यासाठी 5 रूम अजून गेले,
आणि आपलं झालं एकच कुटुंब अशी वाढतात, लेकिन बाकीचे किती कुटुंब गेले ते बघा. किती कुटुंब उद्ध्वस्त झाले इकडे, किती कुटुंब. आता याची इमारत समोरची इमारत वरती पडली, समोरचा इमारत या घरावरती पडला, या घराची इमारत भिंती त्या घरावरती पडली. म्हणजे किती 1 2 3 4 5 6 घरं हे उद्ध्वस्त झालेली आहे. आता याचा हे कोण करून देणार? कारण रात्री आपल्या इकडे व्हिजिट करायला पालकमंत्री पण आले होते. आता ते पुढे काय कारवाई करणार आहे पालकमंत्री, कसं यांना मुआवजा देणार आहे. आणि मला असं वाटत नाही की यांना मुआवजा भेटणार आहे, कारण आजपर्यंत मला असं वाटतं की मुआवजा जे भेटते ते फक्त कागदावरतीच भेटतात मुआवजा. पण माझी पालकमंत्रीशी आणि माझं प्रशासनाशी माझी विनंती आहे की यांना मुआवजा किंवा भाडेकरू आहेत किंवा जेवढे मालक आहेत त्यांना मुआवजा दिलं पाहिजे आणि साक्षात त्यांना दिलं पाहिजे. नक्कीच. इथे आपण जर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा बघितला तर ही इमारत आहे, हे घर आहे, या ताईंचं त्या इथे राहतात आणि त्यांचं कुटुंब इथे कायम राहत असतं. जिस समय ये हादसा हुआ आप लोग इसी घर में रहते हो, अभी आप तो बेघर हो गए, अभी आपको यहाँ पे रहने के लिए परमिशन नहीं मिलेगा. क्यों ये ऐसी इमारतें क्यों बांधी जाती है? हम लोग थोड़ी बनाते हैं भाई, जो परमिशन देता है जो बनाता है. हम लोग तो एक ही माला बनाए, 4 माला. ये देखो ये अभी गिरेगा, ये 4 माला बनाया हुआ है. ये अगर अभी गिरेगा तो और 4-6 घर को लेके जाएगा. ये तो अभी तोड़ने वाला है, बोला है अभी, अगर तोड़ देगा तो बहुत ही अच्छा है. तर अनधिकृतपणे बांधलेली ही अजिंक्य सगळी घरं आहेत आणि या घरांमुळे अनेकांच्या जीवावरती अनेकांचं नुकसान झालेलं आहे. कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. समोर अजूनही मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. मुळातच इकडे या रहिवाशांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे की ही घरं अशा पद्धतीने बांधली का, आणि बांधल्यानंतर जर एवढं मोठं नुकसान मुंबईकरांचं होत असेल तर याला जबाबदार धरायचं तरी कोणाला? जीव मुठीत घेऊन मुंबापुरीमध्ये राहायचं असेल तर आम्ही आमचे संसार वाचवायचे कसे, असा सवाल इथल्या रहिवाशांनी उपस्थित केलेला आहे. त्याच्यामुळे आता कारवाई कशा पद्धतीने होते हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बिलकुल. सुस्मिता, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी येतो आपल्याकडे. या दरम्यान काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येत आहेत, त्या प्रतिक्रिया बघूया. काही प्रत्यक्षदर्शी आहेत, पोलीस अधिकाऱ्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आहे, त्याबद्दलची माहिती देतानाची त्यांची प्रतिक्रिया पाहूया. अतिशय दुर्दैवी घटना आहे. रात्री 11:15 11:30च्या दरम्यान ही घटना या ठिकाणी झालेली आहे. ग्राउंड+2 इमारत होती आणि ती इमारत पडली आणि पडताना जी समोरच्या इमारतीवर पडली. त्यामुळे आतापर्यंत जी काय माहिती आमच्याकडे आलेली आहे त्याप्रमाणे एकूण 11 लोकांची त्याच्यामध्ये डेथ झालेली आहे आणि 7 लोक इंजोर्ड आहेत. डेब्रीज भरपूर आहेत, डेब्रीज काढण्याचं काम सुरू आहे. शक्यतो आता त्यामध्ये कोण इंजोर्ड असावं असं वाटत नाही आहे, परंतु या घटनेची पूर्ण चौकशी आम्ही करू आणि त्यामध्ये जे काही कायदेशीर कारवाई करणं शक्य आहे ते जरूर करू. एकूण किती लोक? एकूण 18 लोकांना त्यांनी काल रेस्क्यू केलं आम्ही, पोलीस आणि फायर ब्रिगेडने. 18पैकी 11 जणांची मृत्यू झाल्याची माहिती आमच्याकडे आहे. आता मालाडच्या मालवणीमध्ये ह्या 4 मजली इमारतीचा भाग कोसळला, दुर्घटना झाली. यातल्या काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर स्थिती चांगली आहे, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत लहान मुलांच्या मृत्यूची संख्या जास्त आहे. 5 मुली आणि 3 मुलांचा मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये समावेश आहे, ज्यांचं वय 3 ते 12 दरम्यान होतं. या मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे आणि याबद्दलच अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी पारस यांनी. बुधवार रात 11 बजे के आसपास मुंबई के मालवनी इलाके में एक 3 मंजिला इमारत गिरी. उसके बाद 3 मंजिला इमारत की चपेट में एक छोटा सा घर आया. उसमें तकरीबन 9 लोगों की मौत हो गई. पूरे हादसे में 7 लोग इंजर्ड हुए और 11 की मौत हुई. हम उस हॉस्पिटल के बाहर हैं जहां पर इन सारे मृतकों को और जो इंजर्ड हुए हैं इस हादसे में उन लोगों को लाया गया है. जब न्यूज़ 18 इंडिया की टीम इस हॉस्पिटल के अंदर पहुंची और पूछताछ की तब पता चला कि ज़्यादातर अधिक जो मौतें हुए हैं वो बच्चों की हुई हैं, जिसमें से 5 छोटी बच्चियां थीं और 3 छोटे बच्चे थे. वहीं टोटल मृत्यु जो लोगों की हुई है वो 11 लोगों की हुई है. उसमें से जो 7 लोग इंजर्ड हुए हैं, जिसमें से 4 लोग की अभी भी ट्रीटमेंट चल रही है और उसमें से 2 लोग घर जा चुके हैं. एक जो बंदा है उसकी अभी भी क्रिटिकल हालत है और ट्रीटमेंट जो है उनकी की जा रही है. सबसे बड़ी बात यह है कि जो हादसा हुआ उसमें सबसे ज़्यादा जान की हानि बच्चों की हुई है, जिसमें से
5 लड़कियां थी और 3 छोटे बच्चे थे। कैमरामैन शुमंगल के साथ पारस दामा, न्यूज 18 इंडिया, मुंबई। या सगळ्या दुर्घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न आता तिथले स्थानिक उपस्थित करतायत। लोकांचा जीव गेलेला आहे। या ज्या आपण बघूया अनधिकृत इमारती होत्या असं देखील सांगितलं जात आहे। धोकादायक अवस्थेत होत्या आणि कालच्या पावसामध्ये हा भाग आणखी धोकादायक बनला आणि तो इतर घरांवर कोसळला आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली। सुस्मिता यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाऊया। सुस्मिता, या सगळ्या दुर्घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय। काय नेमकी कारवाई होणार आता? कारण दरवर्षी आपण बघत असतो मुंबईमध्ये अशा धोकादायक इमारतींचा घरांचा प्रश्न ऐरणीवर येत असतो आणि सातत्यानं यावर काहीतरी ठोस कारवाई करावी अशी मागणी देखील होत असते। मात्र याबद्दलचं काहीतरी धोरण ठरवणं गरजेचं आहे। या दुर्घटनेमध्ये आता लहान मुलांसह आता एकूण 11 जणांचा जीव गेलाय। या सगळ्या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल विचारला जातोय। सुस्मिता, त्याबद्दल काय सांगता येईल? खरं तर आपण बघितलं इथे की अनेकांचे संसार डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाले। एकाच कुटुंबातील 6 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं पाहायला मिळते। 11 एकूण सगळ्या लोकांचा जर विचार केला 11 लोक मृत्युमुखी झालेले आहेत। 17 लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। अजूनही काही व्यक्तींची हॉस्पिटलमध्ये प्रकृती ही चिंताजनक आहे। इतकी ही मोठी घटना आपल्याला पाहायला मिळते। अजून सुद्धा इथे मलबा हटवण्याचं काम सुरू आहे आणि हे काम सुरू असताना एक प्रश्न वारंवार विचारला जातोय की कशा पद्धतीने या इमारती बांधल्या गेल्या, या इमारतींना बांधण्याची अनुमती कोणी दिली, प्रशासन त्यावेळेला काय करत होतं। या इमारती इल्लीगल होत्या तरी सुद्धा इथे भाडोत्री तत्वावरती जी इमारत कोसळली त्याच्यामध्ये 5 घरं होती। तर या अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना राहण्यासाठी या जागा दिल्या का जातात हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। मालवणी परिसरामध्ये अशाच पद्धतीच्या इमारती आहेत। आप लोग जब यहाँ पे रहते हो तो क्या सिचुएशन अभी यहाँ पे तो ये पूरा बिल्डिंग पूरी तरीके से गिर चुका है, डर लगता है? क्यों नहीं डर लगेगा, हर किसी को डर लगता है, मगर कर क्या सकते हैं। इसमें सबके सब जिम्मेदार हैं। बीएमसी भी है, नगर सेवक भी है, विधायक भी है और कंट्रैक्टर भी है। कोई बोलने के लिए तैयार नहीं है। क्यों बनाने को परमिशन देते हैं? कहाँ बनकर सोते रहते हैं? देखने नहीं आते, सर्वे करने नहीं आते। कोई अनलीगल अगर 3 फुट की दीवार उठाता है तो फौरन पहुंच जाते हैं उसको, तो बांध काम कर रहा है। ये 4-4 माला बन जाता है, कोई देखने के लिए भी नहीं आता। क्यों नहीं आता? क्या वजह है, क्या कारण है? लोग जब ऐसे बड़े बड़े हादसे हो जाते हैं उसके बाद ही बोला जाता है मुआवजा दिया जाएगा, लीगल एक्शन लिया जाएगा। उसके पहले कौन एक्शन लेता है? सिर्फ बोला जाता है। पहले भी ये सुनने में आया था कि 3 माले पर हथौड़ा चलेगा। कहाँ गया वो कानून? कानून है रे, खत्म। आपण बघितलं हथौडा चालवण्यात येईल अशा पद्धतीची सुद्धा सांगण्यात आलं होतं। मालवणी परिसरामध्ये अशाच पद्धतीच्या इमारती आम्हाला दिसतात। आपण आपल्या कॅमेरामधनं दाखवूयात। साधारण ही जी वरची इमारत आहे अशाच पद्धतीची ही इमारत होती, ज्याच्यामध्ये 1+3 अशा पद्धतीने ही इमारत बांधलेली होती। त्याचा भाग साधारणपणे आजूबाजूच्या 5 घरांवर कोसळला। त्याच्यामुळे थेट परिणाम असा झाला की मालवणीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका आहे अशी चर्चा व्हायला लागली। आता या सगळ्या दुर्घटनेमध्ये एवढ्या लोकांचे जीव गेले, त्याला जबाबदार कोण हा प्रश्न विचारला जातोय आणि असे हे कन्स्ट्रक्शन कोण केलं काय जातं? बघा, आता याचं जबाबदार म्हणजे प्रशासन कसं, जर एखादा कॉन्ट्रॅक्टर जेव्हा घर बनवतो तर प्रशासनाला माहीत नसतं का? प्रशासनची लोक येतात, बरोबर आहे। प्रशासन म्हणजे मी एक डिपार्टमेंटचं नाव नाही सांगणार, प्रत्येक डिपार्टमेंट येतात त्याच्यामध्ये। पण काय मी सांगतो ना, असं का बांधलं जातं? जेव्हा ते लोक बांधतात घरं तर त्यांना भाडं मिळावं, बरोबर आहे। आणि एखादं आपण घर बांधतो, आता जर मला घर बांधायचं असेल तर मी एक घर बांधणार काय? नाही, तर मला इन्कम यावी आणि मला एक घर बदलून मी 2 ते 4 आणि खालती 1, 5-6 रूम मला जर बनणार माझे, तर माझी इन्कम कमीत कमी 20,000 ते 25,000 रुपये येणार महिन्याला। म्हणून मी 3 माला 4 माला बांधणार। पण याचा पूर्ण जबाबदार प्रशासन असतं, कारण की जेव्हा मी कॉन्ट्रॅक्ट कोणाला देतो किंवा मी जर घर बांधत असतो तेव्हा प्रशासनचा माणूस इकडे येऊन त्यांनी कारवाई केली पाहिजे, पण तो कारवाई का करत नाही याचा जबाबदार तर आपला BMCचा माणूस देणार ना। कारण एखादा जर समजा कलेक्टरचा जर कार्यरत अधिकारी असणार
किंवा BMCचा अधिकारी असणार किंवा पोलीस प्रशासनचा अधिकारी असणार, तर त्यांनी कारवाई केली पाहिजे. नक्कीच कारवाई व्हायला हवी. नेमके जे कोणी या संपूर्ण घटनेला जबाबदार असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करावी आणि जे काही अशा घटना आहेत त्या थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा, अशाच पद्धतीची मागणी या रहिवाशांनी केलेली आहे. स्थानिकांची हीच मागणी दिसते की जे कोणी या घटनेला जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जावी आणि फक्त कागदावर नको, प्रत्यक्षात ही कारवाई व्हायला हवी. सुस्मिता, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. स्थानिकांची नेमकी काय मतं आहेत ते देखील आपण जाणून घेतलं. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. प्रत्येक घडामोड